Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. In our previous lecture, we see the equations solvable for y and solvable for p. So in this lecture, we see the equations solvable for x. So method of solving is a differential equation f of x comma y comma p equal to 0 is said to be solvable for x if it can be expressed as x equal to f of y comma p. म्हणजे लेफ्ट हँड साईडला फक्त सॉल्व्हेबल फॉर कोणासाठी आहे तर एक्स साठी, तर ते ठेवायचं आणि उरलेल्या दोन टर्म उजवीकडे ठेवायच्या, दॅट इज फंक्शन ऑफ वाय कॉमा पी. नाउ मेथड ऑफ सॉल्विंग. लेट द इक्वेशन एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा पी इक्वल टू 0 बी सॉल्वेबल फॉर एक्स, therefore x equal to f of y comma p dash number 1. Now differentiating both sides of 1 with respect to y, we get dx by dy equal to df by df y plus df by df p into dp by dy. Got it? But our dy by dx is p, so dx by dy is 1 upon p, therefore 1 upon p equal to df by df y plus df by df p into dp by dy, and that equation 2 may be regarded as a differential equation of first order and first degree in the variables y and p. Let the solution be expressed as phi of y p c equal to 0 dash number 3. म्हणजे तुमचं जे सोल्यूशन आहे ते असं असणार आहे that phi of y comma p comma c equal to 0. Okay, where c is the arbitrary constant. Eliminating p from 1 and 3, we get the general solution of 1. And if it is not possible to eliminate p between 1 and 3, then solve 1 and 3 for x and y in the terms of p. म्हणजे आपल्याला जर पॉसिबल नसेल हा p एलिमिनेट करणं 1 आणि 3 मधून, then solve that equation 1 and 3 for x and y in terms of p. आपण याचा आता एक्झाम्पल बघूया. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज अ मेथड ऑफ एलिमिनेटिंग इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतं की कुठल्या मेथडला एलिमिनेटिंग इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणता येतं, तर या मेथडला म्हणतात, दॅट इज इक्वेशन सॉल्वेबल फॉर एक्सला. ओके, नाउ इलुस्ट्रेट एक्झाम्पल. एक्झाम्पल इज सॉल्व y इक्वल टू 3px plus 6y square p square. So given differential equation is 3x equal to y upon p plus 6y equal to 3px plus 6y square p square. आता याला सॉल्वेबल फॉर x करायचं म्हणजे x ची टर्म एका बाजूला ठेवावी लागेल. सो आपण 3x एका बाजूला ठेवू म्हणजे ह्याच बाजूला, आणि या p ला पण तिकडे पाठवू, आणि म्हणजे p ने थ्रू आउट काय करू, पूर्ण इक्वेशनला डिवाइड करू, एकाच वेळेस 2 स्टेप करूया, प्लस ही स्टेप इकडे घेऊन जाऊ. लिहिताना मात्र ही डाव्या साईडला लिहिणार आहे आणि ही उजव्या साईडला. ओके, लक्षात घ्या. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज 3x इक्वल टू डिवाइड बाय p दॅट इज y अपॉन p. ही टर्म इकडे गेल्यावर एक p कॅन्सल होईल, so minus 6y square p dash number 1, and therefore equation 1 is solvable for x. Differentiating equation 1 with respect to y, we get 3 x चा derivative with respect to y dx by dy equal to 1 upon p. ही एक टर्म आहे आणि y एक टर्म आहे, u into v करायचं आहे आपल्याला. सो 1 upon p derivative of y with respect to y is 1 plus y कॉन्स्टंट ठेवूया आता, हा y, आणि व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन p, इट इज मायनस 1 अपॉन p स्क्वेअर, म्हणून तो मायनस आणि हा प्लस आपला काय झाला मायनस. सो इट विल बी मायनस 1 अपॉन p स्क्वेअर इंटू y, आणि परत p च्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल dp बाय dy, मायनस 6y स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ p इज dp बाय dy. ओके, नाउ p as it is, and derivative of 6y square is 6 दूने 12, so 12y, so it will be 12py. Okay, so it will be minus 12py, and therefore 3 upon p dx upon dy म्हणजे काय, कारण dy by dx p आहे म्हणजे dx upon dy 1 upon p, so 3 upon p equal to 1 upon p minus y upon p square dp by dy minus 6y square dp by dy minus 12py, since dx by dy equal to 1 upon p. Okay, and therefore 6 6
आता थ्रूआउट काय केलेलं आहे पुढच्या स्टेपमध्ये मी सांगतो की थ्रूआउट त्याने LCM काढला आहे. LCM आहे इथे पी स्क्वेअर. मग थ्रूआउट पी स्क्वेअरने मल्टिप्लाय केलेला आहे. इथे पी म्हणजे इथे पी स्क्वेअर होण्यासाठी पीने, इथे पण पीने, इथे ऑलरेडी 1ने, इथे अपॉन 1 आहे कारण 6y स्क्वेअरच्या खाली कोणी नाही म्हणजे इथे पी स्क्वेअरने आणि इथे पण पी स्क्वेअरने. ओके. आणि मग त्या स्टेप सगळ्या एकत्र केलेल्या आहेत. सगळ्या लेफ्ट हँड साईडला नेल्यामुळे त्या प्लस झालेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले 6y स्क्वेअर इथं अपॉन 1 आहे आणि LCM पी स्क्वेअर असल्यामुळे त्या पी स्क्वेअरने इथे मल्टिप्लाय झालं तर 6y स्क्वेअर पी स्क्वेअर dp बाय dy प्लस y dp बाय dy कारण इथे पी स्क्वेअर आहे म्हणजे इथे 1ने केलं फक्त, प्लस इथे 12py ला परत पी स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं कारण खाली 1 आहे. सो पी स्क्वेअर आणि हा पी म्हणजे पी क्यूब. सो 12p क्यूब y प्लस 2p. आता 2p कसा तर 3/p मायनस 1/p म्हणजे 2/p, बरोबर आहे ना. आणि पी स्क्वेअर होण्यासाठी ते पीने मल्टिप्लाय केलं म्हणजे तो पी आणि हा 2. सो इट विल बी 2p. तो इकडेच आहे म्हणजे तो प्लसच आहे. सो इट विल बी प्लस 2p इक्वल टू 0. आता यातनं आपण काही कॉमन फॅक्टर काढण्यासाठी काही फॅक्टर जवळ करूया. तर हा पहिला आणि हा तिसरा या दोघांमधनं कॉमन निघेल आणि हा दुसरा आणि हा चौथा याच्यातनं कॉमन निघेल. सो 6y स्क्वेअर पी स्क्वेअर dp बाय dy प्लस 12p क्यूब y प्लस y dp बाय dy प्लस 2p इक्वल टू 0. and therefore 6yp स्क्वेअर या दोघी स्टेपमधनं कॉमन आला दोघी टर्ममधून. 6yp स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये y dp बाय dy प्लस 2p प्लस याच्यामधून एकही टर्म कॉमन नाही. सो y dp बाय dy प्लस 2p इक्वल टू 0. म्हणजे ही ब्रॅकेट दोघीकडे असल्यामुळे ही पूर्ण कॉमन येणार ही ब्रॅकेट. सो इट विल बी y dp बाय dy प्लस 2p आणि मग मध्ये आला 6yp स्क्वेअर प्लस इथला 1 दॅट इज इक्वल टू 0. नाव रिजेक्टिंग द फॅक्टर ज्याच्यामध्ये जसं मागच्या मी इक्वेशन सॉल्वेबल फॉर वायला सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये dp बाय dx ची टर्म नाही तो रिजेक्ट करायचा, तसं इथे ज्याच्यामध्ये dp बाय dy ची टर्म नाही तो रिजेक्ट करायचा. सो रिजेक्टिंग द फॅक्टर 6yp square plus 1 as it does not contain the term dp by dy and therefore y dp by dy plus 2p equal to 0. and therefore 2 आता व्हेरिएबल सेपरेबल केलं 2 dy upon y plus dp upon p equal to 0 which is the variable separable form. and now integrating 2 integration dy upon y plus integration dp upon p equal to log c and therefore 2 log y plus p ॲक्च्युली लॉग पी पाहिजे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. 2 लॉग वाय प्लस लॉग पी कारण 1/p चं इंटिग्रेशन लॉग पी प्रिंटिंग मिस्टेक आहे. पुट हिअर लॉग पी इक्वल टू लॉग सी. लॉगमध्ये एक रूल आहे एम लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम रेस टू एन. सो लॉग ऑफ वाय स्क्वेअर प्लस लॉग पी इक्वल टू लॉग सी आणि मग लॉग ए प्लस लॉग बी जेव्हा असतं तेव्हा लॉग ऑफ ए इंटू बी म्हणजेच तो आला लॉग ऑफ वाय स्क्वेअर पी इक्वल टू लॉग सी आणि कॅन्सलिंग लॉग ऑन बोथ साइड्स म्हणून फक्त आला वाय स्क्वेअर पी इक्वल टू सी डायरेक्ट केलेला आहे. मग याच्यावरनं पीची व्हॅल्यू मिळाली पी इक्वल टू सी अपॉन वाय स्क्वेअर. सो पुटिंग दॅट व्हॅल्यू ऑफ पी इन इक्वेशन 1 वी गेट वाय इक्वल टू 3cx अपॉन वाय स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन वाय रेस टू 4. इक्वेशन 1 कोणतं येतं हे ओके. तिथे पी ची व्हॅल्यू टाकली मी फक्त आणि मग थ्रूआउट LCM आहे तुमचा y रेस टू 4. सो y रेस टू 4 ने मी काय करतो किंवा सॉरी इथला LCM आहे y स्क्वेअर कारण इथला y स्क्वेअर कॅन्सल होणार आहे म्हणजे इथे पण y स्क्वेअर येणार खाली. इथे y स्क्वेअर आहेच म्हणजे LCM काय y स्क्वेअर. सो y स्क्वेअरने इकडं मल्टिप्लाय केलं लेफ्ट हँड साईडला तर y स्क्वेअर इंटू y हा y क्यूब इक्वल टू इथे 1ने आणि इथे पण 1ने कारण दोघीकडे y स्क्वेअर आहे. सो इट विल बी ओनली 3cx प्लस 6c स्क्वेअर अँड विच इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन नंबर 1. देयर इज अगेन वन मोर एक्झाम्पल हिअर but it will be taken as a homework because on same manner it will be solved here. That is solve x equal to y plus p square. So given differential equation is directly solvable for x आहे कारण डावीकडे x आहे बाकीच्या स्टेप उजवीकडे आहे. So differentiating with respect to y because it is solvable for x.
आणि मग अगदी साधं आहे इक्वेशन. सो डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू y, सो dx बाय dy इक्वल टू y चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस याचा 2p dp बाय dy, बट इट इज 1 अपॉन p, सो 1 अपॉन p इक्वल टू 1 प्लस 2p dp बाय dy, and therefore dx upon dy, since dx upon dy equal to 1 upon p, ही 1 upon p कशावरून आली तर dx upon dy काय आहे 1 upon p. why? because dy by dx is p आहे, म्हणजे त्याचा ऑपोजिट उलटा केला ना, सो dx by dy is 1 upon p. नाउ 2p dp by dy equal to 1 upon p minus 1, इकडे गेला हा फक्त. So therefore 2p dp by dy equal to क्रॉस मल्टिप्लाय केला, that is 1 minus p upon p. नंतर 2p ला इकडे आणला, 2p आणि हा p काय होऊन जाईल मग 2p स्क्वेअर होईल. सो dp by dy equal to 1 minus p upon 2p square. And now separable variable separable form, so 2p square dp upon 1 minus p, म्हणजे हा वर नेला हा खाली आणला dp जसाच्या तसा equal to dy, which is the variable separable form. And now integrating integration 2p square upon 1 minus p dp equal to integration dy plus c. आता इंटिग्रेशन सॉल्व करायसाठी काही स्टेप प्लस मायनस केल्या आहेत इथे. सो 2p स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 एक्स्ट्रा घेतला अपॉन 1 मायनस p dp इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dy इज y प्लस c. सो इट विल बी मायनस 2 1 मायनस p स्क्वेअर अपॉन 1 मायनस p dp. आता p स्क्वेअर मायनस 1 आहे, त्यातनं मी या दोन स्टेपमधून मायनस बाहेर काढला आहे, सो इट विल बी 1 मायनस p स्क्वेअर. लक्षात आलं का? p स्क्वेअर मायनस 1चा मी काय केला 1 मायनस p स्क्वेअर. सो 1 मायनस p स्क्वेअर, नंतर हा मायनस 2 बाहेर आला, सो 1 मायनस p स्क्वेअर अपॉन 1 मायनस p dp, नंतर उरला फक्त 1 अपॉन 1 मायनस p, सो प्लस 2 इट विल बी प्लस, सो प्लस 2 इंटू 1 इज 2, 1 अपॉन 1 मायनस p dp इक्वल टू y प्लस c. आता याची फोड होईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्रमाणे. सो मायनस 2 इंटू 1 मायनस p 1 प्लस p upon 1 minus p dp plus 2 into integration 1 upon 1 minus p dp equal to y plus c. Okay, how 1 minus p gets cancelled, so minus 2 into integration 1 plus p dp plus 2 into integration 1 upon 1 minus p dp equal to y plus c. minus 2 ने मध्ये मल्टिप्लाय करू. सगळ्यात पहिले तर इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं याचं. 1 चं इंटिग्रेशन p आणि p चं इंटिग्रेशन p स्क्वेअर बाय 2, आणि मायनस 2 ने मध्ये मल्टिप्लाय केलं की त्याच्यानंतर ही स्टेप येते, दॅट मायनस 2 इंटू इथला तो p इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतरचा, सो मायनस 2p, आणि इथला p स्क्वेअर बाय 2, तो 2 आणि हा 2 कॅन्सल, सो इट विल बी मायनस p स्क्वेअर ओनली, मायनस 2 इंटू लॉग ऑफ 1 मायनस p इंटू मायनस 1 ने मल्टिप्लाय केले म्हणून हा प्लसचा काय झाला मायनस झाला, कारण 1 अपॉन 1 मायनस p चा इंटिग्रेशन काय येईल लॉग ऑफ 1 मायनस p इंटू मायनस 1, सो दॅट मायनस 1 इंटू प्लस that minus, so minus 2 log of 1 minus p equal to y plus c, and the solution is obtained by eliminating p from 1 and 2, and therefore from equation 1 p equal to, or from equation 1 या p ला काय करणार तुम्ही y ला तिकडे टाका x minus y, आणि अंडर रूट घेतलं तर p ची व्हॅल्यू आली तुमची अंडर रूट x minus y बघा, and therefore substitute the value of p in equation 2, we get the solution that is minus 2 into under root x minus y minus x minus y minus 2 into log of 1 minus under root x minus y equal to y plus c, that is minus 2 into under root x minus y minus x minus 2 log of 1 minus under root x minus y equal to c, कारण हा मायनस मायनस प्लस y आणि हा इथला प्लस y इकडे आल्यानंतर तो काय होईल मायनस, तो कॅन्सल होतो इक्वल टू c, दॅट इज द जनरल सोल्युशन. ओके, सो दिस इज अबाउट द इक्वेशन सॉल्वेबल फॉर y, इक्वेशन सॉल्वेबल फॉर p, and इक्वेशन सॉल्वेबल फॉर x. Okay, now there is another topic, that is Claira's equation. So Claira's equation will be a differential equation of the type y equal to px plus f of p is called Claira's equation. फॉर्म लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा, कारण हे फॉर्म विचारतात परीक्षेला की क्लेराज इक्वेशन कोणतं यातलं 4-5 प्रकारचे इक्वेशन देतील, तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाइप y इक्वल टू px प्लस f ऑफ p
is called as a Claira's equation, and it is the first degree differential equation in x and y. It is the first degree differential equation in x and y. Now method of solving, consider the equation y equal to px plus f of p. Equation 1 can be regarded as equation solvable for y, कारण y फक्त लेफ्ट हँड साइड आहे, बाकी सगळ्या टर्म उजवीकडे आहेत. तर जसं इक्वेशन सॉल्वेबल फॉर y आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, तसंच इथे पण सॉल्व करायचं. जेव्हा इक्वेशन सॉल्वेबल फॉर y असायचं तेव्हा आपण डिफरन्शिएट कशाने करायचो, विथ रिस्पेक्ट टू x ने. तसंच इथे मग काय करायचं, डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट dy by dx इक्वल टू p, derivative of x is 1, plus x, derivative of p is dp by dx, plus derivative of f of p is f dash p into dp by dx. पण dy by dx म्हणजे p असतो, so p equal to p plus x dp by dx plus f dash of p dp by dx, since dy by dx equal to p. बरोबर ना, since dy by dx equal to p आहे. ओके, आणि मग हा dp by dx आहे दोन ठिकाणी, त्यातनं टर्म कॉमन काढायची आपल्याला. p इकडे गेल्यावर p मायनस p काय होऊन जाईल, तो 0 होऊन जाईल. सो x प्लस f डॅश p dp by dy इक्वल टू 0. dp by dx आहे, प्रिंटिंग मिस्टेक अगेन. इट विल बी dp by dx बाहेर काढला तर मध्ये काय येईल, x प्लस एफ डॅश ऑफ p, आणि हा इकडे p मायनस p काय होईल, 0, म्हणून राईट हँड साइड 0. सो x प्लस एफ डॅश ऑफ p dp by dy इक्वल टू 0. नाउ रिजेक्टिंग द फॅक्टर x प्लस एफ डॅश ऑफ p as it does not contain dp by dx. सगळीकडे dp by dx करा, प्रिंटिंग मिस्टेक आहे. dp by dx, therefore dp by dx इक्वल टू 0, म्हणजे dx into 0 काय होईल, 0च. सो dp इक्वल टू ओनली 0, and integrating we get p equal to c dash number 2. dp चे इंटिग्रेशन p आणि इकडे c constant of integration, and therefore eliminating p from 1 and 2 we get p च्या ऐवजी काय टाकायचं, फक्त c. therefore y equal to cx plus f of c, and which is the solution of equation 1. okay, so this is the Claira's equation, solution of Claira's equation. Okay, we see one or two examples, and after then in our next lecture we see another few examples. Okay, so in this lecture we see two examples on that topic, because very important example. Solve y equal to px plus a into under root 1 plus p square. बघून घ्या, जर तुमचं क्लेराज इक्वेशन जर पार्ट असेल दॅट y इक्वल टू px प्लस f ऑफ p, तर त्या फॉर्ममध्ये जर हे बसत असेल देन इट इज क्लेराज. बघा, y इक्वल टू px प्लस f ऑफ p, and therefore equation 1 is of the type y equal to px plus f of p, and it is of the Claira's equation type equation, and therefore the general solution is obtained by putting y equal to c, sorry, p equal to c, printing mistake. इथे y equal to c नाही, p equal to c. बघा, p equal to c टाकतो आपण. So putting p equal to c in this equation, then we get the general solution obtained by putting p equal to c in 1, and therefore y equal to cx plus a into under root 1 plus c square is the general solution of 1. म्हणजे एक मार्काला तुम्हाला असंही विचारू शकतात ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये की याचं क्लेराज इक्वेशनचं ह्या सोल्युशन काय, तर काय करायचं, फक्त p इक्वल टू c टाकायचा. सेकंड एक्झाम्पल, सॉल्व xp स्क्वेअर मायनस yp प्लस a इक्वल टू 0 डॅश नंबर 1. इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज yp, हा उजवीकडे ठेवूया आपण, इक्वल टू xp स्क्वेअर प्लस a. yp इकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. फक्त लिहिताना आपण आता काय करूया, ही टर्म इकडेच राहू देऊ, या तिकडे जाऊ देऊया. सिम्बॉल चेंज होणार आहेत ॲक्च्युली, पण लेफ्ट हँड साईडला आपल्याला जे सॉल्व करायचं आहे म्हणजे वायची टर्म ती लेफ्ट हँड साईडला ठेवू. सो yp इक्वल टू, ॲक्च्युली तो इकडे आहे म्हणून तो पॉझिटिव्ह झाला आहे, लिहिताना इकडे लिहिला आहे. सो yp इक्वल टू xp स्क्वेअर प्लस a, दॅट इज y इक्वल टू, थ्रू आउट काय करू आपण, p ने डिवाइड करून टाकू पूर्ण इक्वेशनला. सो y इक्वल टू xp स्क्वेअर अपॉन p,
तो p एक कॅन्सल म्हणजे फक्त xp प्लस a अपॉन p, बरोबर आहे ना. सो इक्वेशन 2 इज ऑफ द टाइप y इक्वल टू px प्लस f ऑफ p. हा f ऑफ p आहे फंक्शन ऑफ p, कारण a काय कॉन्स्टंट, and therefore it is a Claira's equation, and therefore the general solution is obtained by putting p equal to c. Again printing mistake here. Putting p equal to c, वहीमध्ये तुम्ही लिहिणार तेव्हा इथे काय करा, p equal to c टाका. p equal to c in equation 2, and therefore y equal to cx plus a upon c. p च्या ऐवजी काय टाकला, c टाकला. cx plus a upon c is the general solution. Okay, so this is about the Claira's equation topic. In our next lecture we see another few examples of Claira's equation and see another one topic in this chapter. Till now we stop here in this lecture. Thank you.